चला आजचा हा वेगळावाला मोदक खाऊन कोण लकी ठरतंय बघूया। तर रोजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला फिरतानाच दिसते, म्हणून भरपूर जण विचारतात की घरची कामं करतेस की नाही। सकाळी उठल्यावर सर्वात मेन काम म्हणजे सर्व घराला झाडू मारणे आणि त्यानंतर अंघोळ वगैरे करून जेवण करणे। आज तर भेंडी फ्राय बनवत आहे या जेवायला। यानंतर मी गेली होती आईकडे, कारण आज आहे साखर चौथ पूजन। मग आईच्या घरी दरवर्षीप्रमाणे पूजा असते, तसंच नैवेद्यासाठी बनवायचे होते मोदक। मग त्याचंच काम सुरू आहे। आता आम्ही पटापट मोदक बनवायला तर घेतले। त्याचबरोबर माझ्या बहिणी बोलत होत्या तुझ्या इन्स्टा आणि युट्यूब फॅमिलीला विचार, मोदक हवे असतील तर कमेंट मध्ये सांगा। आणि त्या बोलत होत्या की तुझ्या फॅमिलीला हेही सांग की प्रत्येक मोदकचे शेप वेगवेगळे आहेत। अरे यार मस्करी करतोय। आणि मोदक बनवता बनवता लास्ट इयर सारखी एक आयडिया आली की यावर्षी पण पिठाचा मोदक बनवूया। पण माझ्या बहिणी बोलल्या की यावेळेस काहीतरी चेंज कर, पिठाच्या जागी फक्त गुळ टाक। चला कधीतरी त्यांचं पण ऐकू। आता हा वाला मोदक कोणाच्या नशिबात येईल ते बघूयात। आई तर बोलली बस झाली तुमची मस्ती, आता जाऊन रांगोळी काढा। आता रांगोळीचा शेप वाकडा तिकडा असो, पण रांगोळी काढली आहे ना ते महत्वाचं आहे। आता तुळशीला मस्त असं मांडव करून घेतला आणि मग आईने सुरुवात केली पूजेला। आता पूजा आहे म्हटल्यावरती भटजी तर पाहिजे, आणि यावेळेस भटजीची कमी आमच्या छोट्या कार्टूनने पूर्ण केली। कसा मस्त असा मांडी घालून बसलाय, पण का बसलाय सांगू? कारण पाया पडल्यानंतर प्रसाद मिळतो त्यासाठी। चला सर्वांनी पूजा वगैरे केली आणि आता बारी होती कोण लकी आहे ते बघण्याची। पण यावेळेस आमचा प्लॅन पूर्ण फ्लॉपच गेला, कारण तो जो गुळाचा मोदक होता तो छोट्या मुलांना गेलाय। यामधल्या एकाला आला पण त्याला काय समजलंच नाही। चलो कोई ना, नेक्स्ट टाइम काहीतरी वेगळं प्लॅन करूयात।